पाहते तर एक जबरदस्त अपडेट आणि जबरदस्त क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते। मॅच ऑन होते जिथे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहते तर रोहित गंभरे याला आपण पाहणार आहोत। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक साइडला आपण पाहते अविनाश तर अविनाश स्ट्राइकला आहेत। आडवा बॅटने पटका केला, सुरुवात मात्र सिंगलने झाली आहे। श्री गणेश या सिंगलने मात्र केलाय तो तांबडी या संघाने जिथे तिसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे, जिथे आपल्याला महेंद्र अंधारे पाहायला मिळेल, जिथे फिल्डिंग करत असताना पाहायला मिळेल। सध्या विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये महेंद्र अंधारे आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण रोहित याला बाद आहे। सुरुवात झाली आहे पूर्णपणे आपण पाहते तर आता संदेश याच्या खेळीवर मात्र लक्ष असेल तर प्रत्येक प्रेक्षकांचं करणं सध्या 2025 मध्ये ज्याची बॅट बोलते, ज्याच्या बॅटमध्ये धावा आल्या तो संदेश पुण्याला स्ट्राइकला आहेत। रोहित मात्र आलेत। सुरुवात आपण पाहतो सिंगल नाही झाली, त्यानंतर हा चेंडू डॉट असेल। दोन चेंडूचा खेळ झाला, प्रथम बॅटिंग करतोय तांबडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तिसरा सामना मात्र इथे चालू आहे। हा टॅकल चेंडू आडवा बॅटने केला, उंच आहे, लांबी गाठणार का आणि चेंडू मात्र जातोय अर्थातच वन बाउंस पार, चौकार 4। या स्पर्धेचे योद्धा आपण पाहतो नितीन राठोड असतील, राज असतील, स्वप्नील असतील आणि गजेंद्र बोगटे असतील। या स्पर्धेसाठी खूप सारा यांचा पाठिंबा आला आहे आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे। आज आपण पाहतो शनिवारचा दिवस आहे, उपवास सुद्धा असेल, त्याच्यामुळे कुठेतरी आपण पाहतो तर गेल्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं ते होते, आज 4था दिवस सुद्धा आलेत। इथे मात्र 4ने आपला अकाउंट ओपन केलं संदेश याने आणि धावसंख्या पुढे सरकेल, ती धावसंख्या 6 झाली आहे। नाही डॉट नाही घेतलास तू, माझी डॉट त्याला विचार बॉल किती झाले, नाही डॉट झाला नाही बॉल संदेश, 5 बॉल झाले। शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल, धावसंख्या सध्याच्या घडीला चौकाच्या आधी डॉट आहे। धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते इथून 7 झाली ना, हां एक घेतली 7 झाले ना। अनिल बोगटे मी अनिलजी बोगटे साहेब यांचं लक्ष वेधेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि इथून जर पाहिलं तर शतक क्रमांक पहिला संपला। धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद तांबडी संघ प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या सध्याच्या घडीला 8 जोडल्या गेल्या। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 8 धावा इथे मात्र पाहायला मिळते, जिथे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो तर रोहित आले होते। रोहितने पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो तर सिंगलने सुरुवात केली, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर चौकार आपण पाहिला संदेशच्या बॅटमधून, त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा डबल आले आणि डॉट झाला। म्हणजे या ओव्हरचा खेळ संपला, त्याला जास्त टीम मीटिंग घ्यायचं नाही आहे। 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यावे लागेल, याचं लक्ष मी वेधेन। रोहितने मात्र आपण पाहतो तर तब्बल 4 मिनिटं 20 सेकंदामध्ये आपली ओव्हर कंप्लीट केली आहे। गोलंदाज आले शुभम गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवर येतात। शुभम गायकवाड आपल्याला पाहायला मिळतील। आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्लेचा दुसरा षटक आहे, 5 ओव्हरची मॅच असणार आहे, जिथे संदेश आपण पाहते तर 3 चेंडूमध्ये 5 ओव्हर खेळतोय आणि अविनाश मात्र 3 मध्ये 2 ओव्हर तो 3 ओव्हर मात्र तो खेळतोय। धावसंख्या सध्याच्या घडीला 8 झाल्या। आमची वाट लागली हो, इथे मात्र सुरुवात आलीत, अर्थातच आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आले ते इथून शुभम गायकवाड आलेले आहेत आणि सुरुवात डॉटनी झाली। बघा संदेशच्या बॅटमधून चौकार आला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहते तर पूर्ण या डावाला सावरण्याचं काम आता संदेशला इथून करावं लागेल। चौकार तर आलाय हो, हा टॅकल चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला, चेंडू सीमा लगवला जातो, चेंडू दन दन करत सीमा पार।
बघा इथून जर आपण विचार केला तर तांबडी संघाची त्या बॅटिंग करताना संधीची बाट बोलणं खूप गरजेचं आहे, कारण संधीच्या बॅटमधून येणारा धावा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. ओ इथे मात्र खूप सारा दूर ठेवलाय चेंडू, गतीमध्ये पूर्णपणे थांबवलाय. तर शुभम गायकवाड याने चौकार आलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, जिथे 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चेंडूचा आपण विचार केला आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोरर अर्जुन आम्हाला सांगतील की धावसंख्या 12 झाली आहे. शतक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर अर्थातच शुभम गायकवाड याला आपण बाद आहे. ओ फटका चांगला आहे, उंच सुद्धा आहे आणि लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो हवाई सवार संध्याच्या बाद. प्रज्वल बोगटे आपण पाहतो तर आपलं सर्वांचं मनोरंजन करत असताना पाहायला मिळते, त्यांचं धन्यवाद. 6-18 बनलेले आहेत. ओ इथे मात्र बॅटचेच लागली आहे. इथून मात्र एक सिंगल मिळेल ती संदेशला आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 19 झाली आहे. या ओव्हरचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झाला आहे. सुरुवात डॉटनी झाली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर सिंगल आली. धावसंख्या 1 वाढती आहे, 19 झाल्या. हो इथे मात्र थोडंसं थांबवलं आहे, असं वाटलं होतं की वेगामध्ये चेंडू येईल, परंतु असं काही झालं नाही आहे. गतीमध्ये बसवलं. शतक क्रमांक मात्र दुसरा संपलाय. धावसंख्येचा आपण विचार केला तर बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना तांबडी संघाची धावसंख्या इथून जर पहिली तर 20 झाली आहे. जिथे आपण पाहतो तर पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 8 आल्या होत्या. या ओव्हरचा विचार केला तर शुभम गायकवाड याने 12 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिले 2 पॉवर प्ले मात्र इथे संपलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन तांबडी संघाची सुरुवात चांगली आहे. जर तुमचं लक्ष असेल 50-55 धावा बनवायचा असेल तर सुरुवात मी म्हणेन चांगली आहे, यात मात्र कोणती शंका नाही. तो शतक क्रमांक आपण पाहतो दुसरा संपलाय. पॉवर प्लेचे दोन्हीही आपण पाहतो तर शतक समाप्त झाले आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 10ची सरासरी 20 धावा मात्र जोडल्या गेल्यात. इथून मात्र या 4 धावा 22च्या सर्वमध्ये 4 धावा असतील. धावसंख्या 4ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ते इथून अर्जुन आम्हाला सांगतील की 24 धावा झालेल्या आहेत. आज थोडी उष्णता वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थाने संघस्व तसेच आहेत, त्याच्यामुळे इथून आज आपण पाहतो धावांचा वेग वाढवण्याचा आता मात्र प्रयत्न चालला. शतक क्रमांक 3रा चालू झाला, जिथे आपण पाहतो वैयक्तिक दुसरं आणि संघटित तिसरं पुण्याच्या रोहितला मात्र इथून गोंधळ ट्रॅकवर आणलाय. सुरुवात 4ने झाली आहे, जिथे आपण पाहतो 22च्या 4 धावा आहेत. धावा कोणत्याही स्वरूपामध्ये हो धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 24 झाली आहे. शतक क्रमांक 3रा चालू आहे. हा टॅकल चेंडू होता, पॉइंटला मात्र फटका खेळला गेलाय. चेंडू थर्ड मॅन रिझन मधून स्फेरल जातोय सीमा लगोलग सीमा पार. होगा बेल्डा पार तो मिलेंगे 4. रोहित आले होते ना, अवघ्या 8 धावा दिल्या होत्या, परंतु इथून 2 मध्ये 8 धावा आल्यात. वाढीव बाटनी फटका घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतो फाईन लेगला, तिथे मात्र सोप्पा कॅच आहे. फलंदाज अविनाशचा मात्र खेळ संपला. पहिला धक्का बसेल तांबडी संघाला. डीजे जिथे आपण पाहतो तर अविनाश आले होते.
आता वाच तू नंतर सांग. टाटा कबड्डी लीग आहे ना ती सुरुवात तारीख ही आहे. तर धावसंख्या सध्याच्या घडीला अर्जुन आम्हाला सांगतील की 28 धावा त्याला. शतक क्रमांक तिसरा चालू झाला आहे. रोहित आलेत पहिले आपण पाहता 22 मध्ये 4 आल्या. त्यानंतर बॅटमधून 4 आल्या जिथे आपण पाहता अविनाश बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये केतन पाहायला मिळतात. चौथा चेंडू असेल. आडव्या बॅट निघायचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतो तर मिड विकेटमध्ये येतोय. सिंगल मात्र इथे मिळेल आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 29 झाली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना तांबडी या संघाची. जिथे एक महत्त्वाचा फलंदाज अविनाश मात्र तंबूच्या अस्त्राला आपल्याला पाहायला मिळतील. जिथे सुरुवात चांगली केली होती अविनाशाने. चांगला योगदान राहिला. मी म्हणेन अविनाश सुद्धा करणं आपण पाहतो तर त्याच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्या होत्या. या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहे. मी याच्यानंतर आपण पाणी घेऊन जायचे. 2 चेंडू झाल्यानंतर विनंती असेल. पुन्हा एकदा आपण पाहतो फटक्यात चांगला चेंडू पाहिलं तर काऊ रिझनला इथे सिंगल. इथे मात्र संदेशला मिळेल. डबलचा प्रयत्न होता. मानस होतं परंतु धाडस केलं जाणार नाही आहे. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणते अर्थातच केतन आणि संदेश. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे. शतक क्रमांक 3 मार्गस्थ असणार आहे तो अर्थातच निधी 11 कोलार नावे या संघाकडून. धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोरर सांगतील की 30 धावा इथे आतापर्यंत बदल्या गेल्यात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता पण बॅट चेंडूचा संपर्क जसा पाहिजे झाला नाही आहे. शतक क्रमांक 3 संपलाय. विनंती असेल पाण्याचा पुरवठा करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ आहे तर जाऊया डीजेकडे. खुश खबर. अर्थातच आपण पाहते तर ज्या गावाची ओळख आहे अर्थातच ज्या गावाने आपण पाहतो आपलं नाव पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे चर्चेत असलेला गाव म्हणजे अर्थातच सोनार सिद्ध दाडाव. अर्थातच कबड्डी या नावाने आपल्या गावाची ओळख पटवली. अर्थातच हनुमान जयंती दिनांक 12/4/2025 दाटाव कबड्डी लीग पर्व पहिलं आहे आयोजित केले आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आयोजक श्री सोनार सिद्ध क्रिकेट मंडळ दाटाव. फिरता चषक असेल. लिंक कबड्डीची आहे. लक्ष असू द्या दाटाव गावची कबड्डीची लिंक आहे. सर्वांना विनंती आहे ही स्पर्धा 12/4/2025 आपल्या भेटीला येत आहे. कारण कबड्डीमधूनच आपण पाहतो तर कबड्डीच्या अर्थातच कॉर्नर अर्थातच नितीन रडाडे इथे उपस्थित आहेत. ज्याने आपण पाहते बरेचसे मैदान गाजवलेत. कोणता खेळाडू कुठे पकडायचा कसे जाल्या अडकवायचे हे त्यांना माहिती होते. आज नवीन नवीन खेळाडू आपण पाहतो राज लाटरे सुद्धा पाहिले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खेळाडू घडत आहेत. परंतु खरी ओळख दाटावची असेल ती मात्र कबड्डीमधून झालेली आहे. सध्याच्या घडीला या तालुक्यामध्ये कबड्ड्या कमी होतात परंतु कबड्डीची खूप सारी प्रेमी आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर ही लिंक आहे आज जर दाटावने ही लिंक ठेवली ना तर येणाऱ्या काळामध्ये सर्व गाव ही लिंक ठेवतील आणि पुन्हा एकदा कबड्डीला जोर सुद्धा येईल. गोलंदाज झाले 4थ्या क्रमांकावर 22 आलेत. हाफ टॅकल चेंडू होता. आडव्या बॅटने केलाय. उंच आहे. लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो सीमा पार संध्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा षटकार 6 डीजे. माहिती आहे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जशा पाय तशा बनल्या नाहीत. 10च्या सरसने 30 बनल्या होत्या. सुरुवात जसे 22 आलेत पूर्ण 22चं आपण पाहतोय स्वागत केलाय तो 6 धावेने संदेशने. पुण्यात आपल्या चेंडू आहे. चेंडू आपण पाहतो थर्ड मॅन रिझनला जातोय. ट्रॅव्हल झालाय. चेंडू दन 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 करत जातो सीमा पार. चौकार 4. उद्या आणि आता मात्र इथून संदेशला माहिती आहे मी मागाशीच म्हटलं होतं 2025 मध्ये सध्याच्या घडीला संदेश फॉर्म मध्ये आहे आणि संघाचा तारणहार तो सातत्याने राहिला. धावसंख्या 40 झाली आहे. या 2 ओव्हरमध्ये मात्र 2 मोठे फटके आलेत. पहिला षटकार
चौकार आडव्या बाटनी फटका केला गेला. इथून थोडंसं आपण पाहते तर गतीमध्ये परिवर्तन केलं भावेशने आणि थोडंसं आपण पाहते चेंडू दूर ठेवला आहे बॅट्समन संदेश साडे आणि सिंगल मिळेल. धावसंख्या 41 झाल्या. जिथे आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना भावेश गोलंदाजी करतो. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा करते केले भावेशने. 3 चेंडू शिल्लक आहेत. या डावाचा विचार केला तर 9 चेंडू शिल्लक आहे. पहिला जिथे आपण मॅच पाहिली 7 स्टार आंबेवाडी संघाने बॅटिंग करत असताना 55 बनवल्या. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर लोटनेश्वर या कारी संघाने मात्र 42 धावा बनवल्या होत्या. 55 इशारा वाईट आहे. एक देणगीच्या स्वरूपामध्ये ही धाव बहाल आपण पाहतो तर केतनच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि धावसंख्या 6 ने वाढेल 48 झाल्या. केतनच्या बॅटमधून षटकार आला. या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. वेगळा टाकलाय गोलंदाज भावेश सुद्धा हुशार आहे. जो आनंद घेतला होता ना बॅट्समन केतनने तो आनंद मात्र त्याच्याकडून थोडंसं का होईना हिसकून घेतलाय गोलंदाज वैभव याने. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. धावसंख्या 48 झाल्या. आज धावा होत आहेत परंतु धावांचा पाठलाग सुद्धा होतोय. हो पुन्हा एकदा पुढे आलेत. उंच सुद्धा आहे आणि लांबी सुद्धा आहे. A1 क्वालिटीचा A1 फटका केतनच्या बॅटमधून हा दुसरा धमाका. पहिले मॅच RK गोरवाडी विरुद्ध 7 स्टार आंबेवाडी तब्बल 55 धावा बनवल्या होत्या परंतु आपण पाहते तर त्या 55 धावा मात्र बनवल्या नव्हत्या. अर्थात आपण पाहिला होता. दुसरे मॅच पाहिले जे हनुमान विरजोली विरुद्ध लोटनेश्वर कारी संघ जिथे 42 धावा बनवल्या होत्या आणि सहजपणे जे हनुमान विरजोली संघाने बनवल्या होत्या परंतु इथं 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि महेंद्र आलेत. शेवटचा आणि अंतिम पर्याय. फलंदाज मात्र बाद झाले. संदेश बाद झालेले आहेत आणि पहिली सफलता महेंद्रला मात्र मिळते. प्रत्येक विकेटला 100 रुपये. लक्ष वेधेन अर्थातच कमांडर बामणोली आणि सोनकार त्याला आपण टॉससाठी यायचा आहे. बामणोली आणि सोनकार आपण टॉससाठी यायचा आहे. शेवटचा आणि अंतिम पर्याय शतक मात्र मार्गस्थ आहे. बॅट्समन समीर आलेत. विकेट हॅट्रिक साठी महेंद्रसाठी प्रितेश बोगटे यांच्याकडून 500 रुपये आहेत. एक आली आहे 2 येणार का आणि जीपे असतील. ओके काय हरकत नाही. समीर आलेत. बॅट लागली आहे परंतु इथून केतन स्ट्राईक घेतील यात मात्र कोणती शंका नाही कारण केतनच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते. तब्बल 12 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहायला गेल्या. जिथे धावसंख्या सध्याच्या घडीला अर्जुन आम्हाला सांगेल की शतक क्रमांक 5 चालू असताना 55 धावा झाल्यात. जिथे आपण पाहिलं या डावाचे 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये असणार आहेत आणि हॅट्रिकसाठी 500 रुपये असणार आहेत. परंतु या ओव्हरचे आता 3 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू डॉट असेल. आता 3 साठी 1000 रुपये आहेत कारण शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघा महेंद्रवर प्रेम आहे दाटवकरांचा कारण तो सुद्धा आपण पाहतो एक चांगला खेळाडू आहे ज्याने आपण पाहतो सातत्याने क्रिकेटवर खूप सारे प्रेम आहे. इथून एक सिंगल घेतली आहे. सिंगलने आपण पाहतो स्ट्राईक तर केतनकडे असेल. धावसंख्या 56 झाल्या. मी दोन्ही संघांनी प्लेइंग लिस्ट न्यायची आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 56 धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला उंच सुद्धा आहे. केतनच्या बॅट मधून चेंडू जाते सीमा पार. षटकार शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 62 झाली. शेवट गोड होणार का. 62 झाल्यात.
जिथे तिसरा फटका आला. ओ इथे मात्र आपटा चेंडू होता आडवा बाद खेळलाय. चेंडू जातोय पंचांचा इशारा. चेंडू सीमा पार. षटकार 6 धावसंख्या 68 झाली आहे. आपण मंचकावरती या आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. चला टॉससाठी इन्व्हाइट करूयात. कमांडर बामनोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना सुनखार या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण मंचकावरती यायचं आहे. त्याच वेळेला रोहाचा हिंद बकासूर सुराग दाभाडे याचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात. हॅलो. चला कमांडर बामनोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना सुनखार या दोन्ही संघांचं मी लक्ष वेधतोय की आपण लगेचच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्याही वेळेला रोहा तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू सुराग दाभाडे यांना विनंती करतो की आपण सुद्धा मंचकावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. चला पुन्हा एकदा मी लक्ष वेधतोय टीम कमांडर बामनोली या संघाचं लक्ष वेधतोय की आपण लगेचच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्याही वेळेला टीम सोनखार याही संघाचं मी लक्ष वेधतोय की आपण सुद्धा लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. बॉक्समध्ये आपण टॉस कंप्लीट करून घेऊयात. एका बाजूला टीम कमांडर बामनोली अर्थातच मानगाव तालुक्यातून एक संघ तर एका बाजूला रोहा तालुक्यातील चनेरा विभागातून सुनखार संघ या दोन संघादरम्यानची लढत. एका बाजूला टीम कमांडर बामनोली संघाचे कॅप्टन घनश्याम पवार आणि त्याच्या वेळेला करण कटोरे आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांना विनंती करूयात. निखिलजी तामनकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं नाणेफेक करायचे आहे. या स्पर्धेचे मुख्य घटक त्याही वेळेला या स्पर्धा यशाकडे वाटचाल घेऊन जाण्याकडे ज्यांचा मोलाचं योगदान आहे अशा निखिलजी तामनकर यांच्या शुभातानं आपण नाणेफेक करतोय. हे इट इज अ वॉर अँड टेल. टॉस जिंकला टीम कमांडर बामनोलीनं. निर्णय काय असेल? यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जास्त वेळ घेणार नाही आहोत. आपण लगेचच ऑन गोईंग मॅचकडे वळणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मध्ये आपण वाच ऐकलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये उमेश साळुंके सर यांना ऐकलंय. एक महत्वपूर्ण लढत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये भुरे अंधेरे आले. पहिल्याच बॉलवर आक्रमण त्याने केलंय. बॉल निघून चाललाय सीमा पार. षटकार येतो सर. निधी 11 कोलाड नावे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना तांबडी या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये तांबडी संघानं धावा बनवल्या तब्बल 69 धाव्यांचं टार्गेट सेट केलेलं आपल्याला पाहायला मिळालं.
पहिलं षटक हाताळण्यासाठी संदेश मांदळेकर, तर बॅटिंगसाठी मानगावचा बायकर मॅन द रन मशीन ऑफ न्हावे महेंद्र अंधेरे अर्थातच भुऱ्या. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये खेळलाय, बॉल निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, धावा 4 चौकार. महेंद्र अंधेरेची पहिल्याच मॅच मध्ये बॅट बोलू लागली आणि त्याही वेळेला प्रतिश बोगटे साहेब यांच्या माध्यमातून जर अर्धशतक कंप्लीट केलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. हे आहे महेंद्र अंधेरे अर्थातच भुऱ्यावरचं प्रेम. मानगावचा तो बायकर मॅन आहे, बाईक ज्याच्या नावे आहे, रन मशीन या नावानं त्याला ओळखलं जातं आणि अगदीच पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं धावा येऊ लागल्यात. पण इथं संदेश तयार, स्टेप आउट केला ऑन द राईस खेळत असताना बॅक टू बॅकचा हा 3रा चौकार. मधनं 28 धावांचं योगदान आलं. तदनंतर केतन बांगल आले, त्यांच्या बॅटमधनं 26 धावांचं योगदान पाहायला मिळालं. आता महेंद्र उत्तरार्धामध्ये प्रतिउत्तर करत असताना पाहायला मिळाले. पहिल्या 4 मध्ये 13 धावा फलकावरती आहे. डावकऱ्या त्याचे जुगल मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आहेत. स्लोवर वन अर्बा बॅटनं ऑन साईडला खेळत असताना फटका मिसतोय मॅच, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतंग. बॅटर जुगल विकेटचं पतंग होत आहे, जिथे महत्वाचे बॅटर जुगल मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूने महेंद्र डाव सांभाळत असताना पाहायला मिळतात, तर एका बाजूने विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. जुगल पहिलाच बॉल फेस करत असताना मोठा फटका खेळण्याच्या शोधामध्ये पाहायला मिळाले आणि त्याही वेळेला मिसटाइम झाले होते. क्षेत्ररक्षकानं अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि त्याही वेळेला बॅटर मैदानाच्या बाहेर परतत असताना पाहायला मिळाले. जुगल परतले. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 महत्वाचे हे खेळाडू रोहित गमरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. मानगाव तालुक्यामध्ये गोरेगाव विभागामध्ये याही खेळाडूची चर्चा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण रायगड प्रीमियर लीग किंबहुना M3 SPL मानगाव प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ रोहित गमरे यांचा पाहायला मिळाला. आज संघ अडचणीमध्ये सापडलाय. महेंद्र अंधेरीची साथ मैदानाच्या आतमध्ये द्यायची आहे. त्याही वेळेला बॅटिंगसाठी रोहित आलेत. आता इथून डाव सांभाळायचा आहे, पण तो संदेशचं कौतुक करावं लागेल. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून खेळत असताना एक जेन्युन ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संदेश मांदळकर यांच्या माध्यमातून पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा सुद्धा बनवल्या गेल्या. आता उत्तरार्धामध्ये गोलंदाजी करत असताना प्रभावित करत असताना पाहायला मिळाले. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं, सन्मानजनक खेळला, जिथे स्टिअर केलं गेलं. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील, तोवर एक धाव अगदी सहजरित्या अर्जित केली जाते. एकाच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं संपुष्टामध्ये पहिला 6 बॉलचा खेळ संपलाय आणि 6 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यस, त्याही वेळेला महेंद्र अंधेरे यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. जर या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये अर्धशतक लगावलं तर प्रितेशजी भोगटे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे.
रोहा तालुक्यामध्ये भोरे अंधेरे नावाचं फॅन बेस अगदी खूप मोठा आहे. या खेळाडूवरती सातत्यानं रोहा तालुक्यानं भरपूर असं प्रेम दिलेलं आहे. सुरुवातीचं क्रिकेट कोलाड विभागामध्ये किंबहुना कोलाड क्रिकेट असोसिएशनमध्ये, तदनंतर आपल्या गावाला गेले, गावामध्ये खेळत असताना आपल्या गावाचं नाव, त्याही वेळेला स्वतःचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्र राज्यामध्ये घेऊन गेले. ते भोरे अंधेरे मैदानाच्या आतमध्ये नॉस्टायकर एंडला पाहायला मिळाले. या पर्वामध्ये बाईक त्यानं जिंकली आणि मानगावचा आणखीन एक बायकरमॅन सर्व खेळाडूंच्या समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील. टीम जनमन तांबडी या संघाच्या माध्यमातून यश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला येत असताना पाहायला मिळतील. जाकमत 11 तांबडी या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश. पहिलाच बॉल बॅटन सेट खेळत असताना मिस टाइम झालेत. क्षेत्ररक्षक संदेशनं चुकी मैदानाच्या आतमध्ये केली. रोहित गमरे सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलंय. 2 धावा त्याही वेळेला अर्जित केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावा संख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. रोहित यांना साथ द्यायची आहे. किंबहुना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना निधी 11 कोलाड नावे या संघामध्ये परशुराम अंधेरे सुद्धा खेळत असताना पाहायला मिळतात. परंतु आजच्या दिवसामध्ये त्यांची सुद्धा अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. किंबहुना आता मात्र जबाबदारी आहे महेंद्र अंधेरे यांच्यावरती. धावा आता त्यांना मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. षटकातील पुढचा बॉल बॅटन साईटला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील. तोवर धाव अर्जित करण्यात येईल. 1च्या मदतीनं आता मात्र धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये 69चा पटला करायचा आहे. षटक क्रमांक पहिल्यामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 4 बॉलमध्ये 13 धावा आल्या. परंतु ज्या वेळेला महेंद्र अंधेरे नॉनस्ट्रायकर एंडला गेले तेव्हापासून धावांचा दुष्काळ सुद्धा पाहायला मिळाला. आता महेंद्र ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळाले. रन मशीन नावाने ओळखले जातात. धावा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. वो पिच बॉल लॉप केलाय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा बॉल सीमा पार. धावा 6. षटकार. नवीन बॉल की जुने बॉल द्यायचे. षटक क्रमांक 2 चालू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. त्या अनुषंगानं कोणत्या बॉलची पूर्तता करायची? नवीन बॉल. नवीन ना? ओके. नवीन दे. आबा बैठा इथंच आहे. लागाय पण पाहिजे ना. तो बघ लागला पण कुठेतरी लागला. ते भुऱ्या पिन द्यायचं ना. नवीन हे बघा त्यातलं ते नवीन हे चॉईस आहे तो. दिसतच नाही. येस, षटकार येतोय महेंद्र अंधेरे यांच्या बॅटमधनं. 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. महेंद्रनं एकच मारलाय, तो पण लांब मारलाय. चेंडूच मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये. ही महेंद्रची खासियत आहे. 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीनं धावफलक फ्लाय झालाय. धावफलकावरती धावा 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या.
आत्तापर्यंत 23 बनवल्यात, 69चा पाठला करायचा आहे अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र अंधेरे यांचं उभं राहणं मैदानाच्या आतमध्ये तितकंसं महत्त्वाचं आहे. जर महेंद्र अंधेरे शेवटच्या बॉलपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले तर धावा अगदी सहजरित्या इथून धावांचा पाठला केला जाऊ शकतोय. षटकातील पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट कट केल्या गली रिझन मध्ये. बॉल आता मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार येतो. यापूर्वी ताकद पाहायला मिळाली, आता भुऱ्याची नजाकत पाहायला मिळाली आहे. 4 धावा त्याच्या बॅटमन आल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला आले, कट करायचं होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु बॅटन बोलतो संपर्क नाहीये. आता वेगावरती स्वार झाले गोलंदाज यश आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. फ्रंट फूट बाहेर काढलं, शफल झाले, तदनंतर बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न केला महेंद्रनं. त्यावेळेला बॅट बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची संगता. षटकातील पुढचा बॉल. यश तयार. स्विच हिट अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. त्याची ताकद, त्याचे सर्व गुण संपन्न असणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. या सीझन मध्ये, या हंगामामध्ये आज या खऱ्या अर्थानं खेळाडूंना थैमान घातलेलं आहे. ज्यांना बॅटिंग करत असताना आपलं नाव किंबहुना आपल्या गावाचं नाव 7 समुद्र पार नेण्यास मदत केलेलं आहे. असा भुऱ्या अंधेरे मैदानाच्या आतमध्ये धावा बनवत असताना पाहायला मिळाले. आणि या रिव्हर्सच्या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रितेशजी बोगटे साहेब यांच्या माध्यमातून आलाय. भुऱ्या अंधेरे यांच्यावरती पैशाची बरसात केली जाते. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज यंग टॅलेंटेड गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेलाय. सुजय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. सुजय गोलंदाजी मार्कवरती आले. सुजल गोलंदाजी मार्कवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. सुजल यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. डावकुऱ्यात असे गोलंदाज आहेत. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडू काढण्यासाठी ओळखले जातात. आज कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पॉइंट रिजन मध्ये सीमा पार. धावा 4.
धावा आता मात्र सुजलच्या विरोधामध्ये जमा करत असताना पाहायला मिळाले. वो पिच बॉल लॉप केला, फटका मिस टाइम क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, वेल जज कॅच. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर रोहित गमरे मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग झालंय. ज्या रोहित गमरे यांच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या रोहित गमरेची विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली गेली आहे. पहिल्या 2 बॉलवरती अटॅकिंग इंटरला बॅटिंग जरूर केली गेली, परंतु आमच्याकडे सुद्धा क्षमता आहे. आम्ही सुद्धा सातत्यानं आमच्या गावासाठीचं क्रिकेट खेळतोय, आम्ही सुद्धा विकेट मिळू शकतोय, ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय तांबडी संघाचे गोलंदाज सुजल या गोलंदाजानं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती भावेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी त्या. ओहो, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला क्लास पाहायला मिळाला, यावेळेला दर्जा पाहायला मिळाला. गोलंदाज सुजल याच्या माध्यमातून गुडलेस स्पॉटचा टप्पा पिच झाला, त्यानंतर चेंडूनं उंची मिळवली. त्याही वेळेला वळणघाती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुजल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हा डॉट बॉल आला, या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलं गेले. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 39 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा सुजल दाखल. अप ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा कव्हर रिझनमध्ये खेळला. डीपमध्ये प्रोडक्शन आहे, एक तर मिळाली आहे, दुसऱ्यासाठी परतणार नाहीयेत. एकावरती समाधान मानावं लागेल. एका धाव्याच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 40 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळाल्या. या षटकाचा विचार केला तर अजून सुद्धा शेवटचा अंतिम एक बॉल येणं बाकी आहे. महेंद्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाले, जे महेंद्र आतापर्यंत 29 धावसंख्येवरती वैयक्तिकरित्या खेळत असताना पाहायला मिळतात. धावा महेंद्रच्या बॅटमधून आल्यात. ओहो, सन्मानजनक खेळला गेला, सन्मान दिलं गेलं. हे बुऱ्याकडे सातत्यानं असं क्रिकेट नेहमी पाहायला मिळतो. ज्या ज्या वेळेला धावा येतात त्या वेळेला गोलंदाजांना सुद्धा सन्मान देतो, कारण की महेंद्रला माहिती होतं की या षटकातील शेवटचा बॉल आहे. उर्वरित 2 षटकं अजून सुद्धा आहेत, त्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांना आपल्याला टार्गेट करावं लागेल. धावा त्यांच्या विरोधामध्ये जमा करावे लागतील. षटक क्रमांक 3चा समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. या 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 41 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारे 12 बॉल आवश्यकता जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता आहे. सोनकर टीमचे कॅप्टन करण कोटरे यांचं मी लक्ष वेधतोय. आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट आणून द्यायची आहे. अठरा बॉलचा खेळ संपुष्टात. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. आता मात्र 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉलमध्ये 28ची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संदेश मांदळेकर पाहायला मिळाले.
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती संदेश येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. टप्पा पडला, वेगानं बॉल निघून गेला. अनएक्सेप्टेड बाउन्स त्याही वेळेला आपल्याला पाहायला मिळाला, जिथे निर्धाव चेंडूची पहिल्याच बॉलवरती संगत होती. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, फुलटॉस वर फुलटॉल वसूल, बॉल सीमा पार, षटकार. या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय गणिनाथजी कटोरे साहेब यांचा या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. माजी खेळाडू आणि त्याही वेळेला उत्तम दर्जाचे खेळाडू म्हणजे ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं आहे, आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये दाखल झाले, ज्यांच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या स्पर्धा किंबहुना PNP चषक, दमदार आमदार प्रीमियर लीग आणि त्याही वेळेला नामदार आदिती चषकामध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली, असे सर्वांचे लाडके खेळाडू गणिनाथ कटोरे यांचा आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. यस, आणि गणिनाथ कटोरे यांच्या माध्यमातून 7 पर्व त्यांचा संघ मात्र दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 7ही पर्वांमध्ये त्यांचा संघ खेळलाय आणि नावारूपाला खेळी सुद्धा त्यांच्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओहो, अप्रतिम बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, अप्पर कट करायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही या ओव्हरमध्ये. आता मात्र खऱ्या अर्थानं कमबॅक करत असताना संदेश मांदळकर पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल ऑफ कटरचा वापर, टप्पा पडला, आतल्या बाजूनं वळण घेतला, त्याही वेळेला अनएक्सेप्टेड बाउन्स रडारमध्ये आला नव्हता. महेंद्र यांच्या डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावा धावफलकावरती आहेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न, यू मिस, आय विल बी डेफिनेटली इट. महत्वाची विकेट, जिथे बॅटर महेंद्र अंधेरे मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतील. युवराज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. युवराज यांच्यावरती आता विश्वास दाखवला. युवराज यांना इथून डाव सांभाळायचा आहे. डावकरी आताचे ते आहेत, मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे सुद्धा आहे. ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडतो त्या वेळेला ते बॅटिंगला येतात आणि त्याही वेळेला धावा नेहमी त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. ते युवराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. डावकरी आताचे आहेत आणि डावकरी आताच्या बॅटरसाठी हे मैदान तितकं उपलब्ध सुद्धा आहे. पहिल्या दिवसामध्ये 49 धावाची केली डावकरी आताचे बॅटर प्रथमेश जंगम याने केली आहे. आज मात्र युवराजांना बाट चालवावी लागेल. जो मॅच अडचणीमध्ये सापडली आहे त्या मॅचला एक वेगळं बल द्यावं लागेल. पुन्हा एकदा संदेश तयार. स्लोवर वन, अडबा बॅट ऑन साईडला. मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना मोठा फटका युवराजच्या बॅटमध्ये येतोय. बॉल सीमा पार, धावा 6. षटकाराची आवश्यकता होती, त्याही वेळेला षटकार संदेशच्या विरोधामध्ये आला. या षटकाराच्या मदतीने आतापर्यंत धावफलकावरती धाव संख्या 53 वरती पाहायला मिळाली आहे. या षटकातील अजून सुद्धा शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. आवश्यकता आहे 16 धावेची. 7 मध्ये 16 बनवायच्यात. युवराज मैदानाच्या आतमध्ये 7 मध्ये 16 बनवायच्यात. षटकार युवराजच्या बॅटमन आलाय. संदेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दाखल. राईट राऊंड द विकेट. बॅकफुटला आले. पुन्हा एकदा अडबा बॅटने खेळायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाही. या संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 24 बॉलचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटचे 6 बॉल. आवश्यकता 16 धावेची टीम निधी 11 कोलाड नावे या संघाला. तत्पूर्वी ओळ्या डीजेकडे ऐकूयात डीजे कडनं
ते काय घडलंय तर फटका फसला होता, परंतु बॉडी बॅलन्स राहिलं नव्हतं क्षेत्ररक्षकाचं. ज्या वेळेला जमिनीवरती रिलीज झाले त्यावेळेला मात्र सीमा रेषेवरती पाय आपल्याला पाहायला मिळाला. आता स्क्वेअर ऑफ द विकेट बाची इनसाइड आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला त्याही वेळेला आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. युवराजांना आता मात्र परतावा लागेल. विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळालं जिथे युवराज हे बॅटर मैदानाच्या बाहेर परतले. सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा 65 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. इथून अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये बनवायच्या 4 धावा. गोलंदाज केतन अडबा बॅट ऑन साईडला 4ची आवश्यकता असताना 4 धावा बॅटर भावेशच्या बॅटमन आल्यात. मॅच जिंकली आहे टीम निधी 11 कोलाड नावे या संघानं. वेल प्लेड बोथ टीम. दोन्ही टीमचा खेळ चांगला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला साथ नशिबाची दिली टीम निधी 11 कोलाड नावे या संघाची. या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. आपण मॅच समरी पाहूया जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये तांबडेनं 68 बनवल्या होत्या. संदेशचा 28 धावांचं योगदान. त्याही वेळेला केतनच्या बॅटमधनं 26 आल्या. गोलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये रोहित गमरेनं 2 षटका तळली 14 खर्च केल्या. महेंद्रनं शेवटच्या ओव्हरमध्ये 14 खर्च केल्या होत्या, परंतु भावेश मात्र महागडे राहिले होते. 24 धावा त्यानं जरूर खर्च केल्या, परंतु मॅच फिनिश त्यानं सुद्धा केली आहे. बॅटिंगला आले आणि प्रभावित करत असताना ते पाहायला मिळाले. ज्या वेळेला महेंद्र मैदानाच्या बाहेर गेले